नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये पितृपक्ष स्पेशल रेसिपीज मध्ये कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी तरीही खमंग लागणारी अशी पाटवडी बनवणार आहोत। पाटवडी बनवण्यासाठी आपण एका बाउल मध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण किंवा कपने बेसन पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा कप पाणी आपल्याला आधी बेसन मध्ये घालायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकदम पाणी घातलं तर त्याच्यात गुठळ्या राहतात, त्यामुळे आपल्याला एकदम सर्व पाणी घालायचं नाहीये। थोडं फेटून घेतलं की राहिलेलं अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि चांगलं एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं मी चांगलं बॅटर हे फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता असं स्मूथ बॅटर आपल्याला बनवायचं आहे। आता आपण गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून घेऊया। कढईत आता आपल्याला 1 मोठा चमचा तेल घ्यायचंय। तेल गरम झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करायचा आहे। तेलात आपल्याला जी फोडणी करायची आहे त्याच्यासाठी मी हा ठेचा करून घेतलेला आहे। त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा। तुम्ही जर पितृपक्षाच्या स्वयंपाकात कांदा लसूण वापरत नसाल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता। आपण यात ही ठेच्याची फोडणी घालूयात। गॅस मी कमीच ठेवलेला आहे। आता आपल्याला हे मंद गॅसवर लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ठेचा मी चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यात घालायचं आहे थोडंसं हिंग, पाव चमचा, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद आणि थोडंसं परतून घ्यायचंय। आणि सर्वात शेवटी आपल्याला यात घालायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ, आता या फोडणीत आपल्याला ज्या कपने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपने अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। गॅस मी फास्ट केलेला आहे पाण्याला उकळी येण्यासाठी। जे नवीन स्वयंपाक शिकत असतील त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम सोपी आहे, नाहीतर जे रेग्युलर स्वयंपाक करतात ते डायरेक्ट कोरडं बेसन पीठच पाण्यामध्ये टाकतात, पण त्यामुळे खूप गुठळ्या होतात पाटवडीमध्ये। या पद्धतीने एकदम स्मूथ अशी पाटवडी तयार होते। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण हे बेसन पिठाचं बॅटर त्यात घालणार आहोत। बेसन पिठाचं बॅटर घातल्यावर लगेचच गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे गोळा होईपर्यंत। माझ्याकडून चुकून मीठ घालायचं राहिलं, चवीनुसार मीठ तुम्ही पाण्यातच घाला। एक कप बेसन पिठासाठी आपण टोटल 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता 1 ते 1 मिनिट झालेला आहे। अजून 1 मिनिटभर परतून घेतलं की याचा चांगला गोळा होईल। अजून 1 ते 2 मिनिटात तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं किती घट्ट झालेलं आहे आणि कढईपासून असं सुटून असा गोळा तयार होत आहे। आता आपण हे मिश्रण मंद गॅसवर झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। असंच आपल्याला हे करायचं नाही, कारण ते मंद गॅसवर झाकून ठेवून वाफ देणं महत्त्वाचं आहे, कच्चं राहतं आतमध्ये। आपण झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटांसाठी।
जोपर्यंत आपलं पाटवडीचं मिश्रण शिजतंय तोपर्यंत आपण ज्या ताटात आपल्याला पाटवडी थापायची आहे त्या ताटाला तेल लावून घेऊयात। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करूया। आपल्या पाटवडीच्या मिश्रणाला चांगलं वाफ बसले आणि ते चांगलं शिजलेलं आहे आणि एकदम मस्त असं कोरडं झालेलं आहे। आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि हे आता आपल्याला गरम गरमच तेल लावलेल्या ताटात काढायचं आहे। गरम गरम असतानाच आपल्याला जेवढ्या जाडीच्या पाटवड्या पाहिजेत त्या हिशोबाने आपण हे थापून घ्यायचं आहे। मी आता थंड पाण्याचा हात घेऊन असं मिश्रण थोडं थापून घेते, त्यामुळे ते व्यवस्थित थापलं जाईल आणि आपल्या हाताला पण भाजणार नाही। पाटवडी मी अशी छानपैकी थापून घेतलेली आहे। आता आपण त्यावर थोडे पांढरे तीळ, थोडी कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालणार आहोत आणि ते थोडं असं दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे ते आतमध्ये पूर्ण जाईल। हे गार्निशिंग साठी आपण लावले, नाहीतर नाही लावलं तरी सुद्धा चालेल। आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। पाटवडीचं थापून घेतलेलं मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या शेप मध्ये वड्या कापायच्या आहेत त्या शेप मध्ये तुम्ही कापू शकता। चौकोनी मी काजू कतलीच्या शेप मध्ये म्हणजेच डायमंड शेप मध्ये कट करणार आहे। अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता किती मस्त मऊसूत अशा खमंग आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माझी ही पाटवडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा।